नमस्ते एव्हरीवन. मॅजिकच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, सुरुवातीला आपल्यापर्यंत तेव्हा आपण असंच आश्चर्य वाटतं की यस, यांच्या बाबतीत शक्य झालं, माझ्या बाबतीत होईल का? तर नक्कीच आपण जसं काल परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की काही सिंपल गोष्टी असतात त्या इझिली करावं लागत असतात. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी त्याची पुढची लेवल सांगणार आहे की तुम्ही पुढे तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये काय करू शकता. तर एक सुपर अशी पॉवर आहे आणि खूप अशी टेक्निक आहे जी खूप लोक यूज करतात. त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की आपल्याला जे पाहिजे, जे मिळवायचं आहे ते आपल्याला आपल्या अंतर्मनाने बघायचं आहे पिक्चरमध्ये. तर मित्रांनो, कसं आहे ना, आपलं जी मेमरी आहे ती पिक्चरमध्ये काम करते, चित्रांमध्ये. तर जेव्हा आपण चित्रांमध्ये बघतो तर त्याची एक इमेज तयार होते. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं ॲपल, तर ॲपलची एक इमेज तयार झाली. तर आपल्या माइंडला जेवढी भाषा कळत नाही तेवढे चित्र कळत असतं. म्हणून लहानपणी आपण बघतो की आपल्याला बुक्स मिळायचे आणि त्याच्यामध्ये चित्र असायचे. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल. आणि हे चित्र कुठंतरी आपल्या याच्यामध्ये आत्ता पण आपल्याला ए फॉर ॲपलच आपल्या याच्यामध्ये, तर ए पासून कितीतरी गोष्टी आहे, पण आपल्या ब्रेननी एक ॲपलची इमेज तयार करून ठेवली. तशा खूप साऱ्या गोष्टी आहे की त्या इमेजमध्ये काम करतात. तर ही व्हिज्युअलायझेशन करायचं कसं मित्रांनो, की जे काही तुमचं ड्रीम आहे, जे स्वप्न आहे, ते एकदा सुंदररित्या लिहून काढायचं स्क्रिप्टिंगमध्ये, क्लिअर क्रिस्टल. तर त्याचं तुमचं घर, गाडी, जे काही तुमचं ड्रीम असेल तर ते तुम्हाला कसं पाहिजे, कुठं पाहिजे, लोकेशनमध्ये किती पाहिजे, किती स्क्वेअर फूटमध्ये, असं जेवढं तुम्हाला क्लिअरिटीमध्ये लिहिता येईल तेवढं तुम्ही क्लिअरिटीमध्ये लिहायचं आहे. आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक करताना तुम्ही स्वतःला सकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, किंवा ही टेक्निक तुम्ही रात्रीच्या वेळेला पण करू शकता. तर ते जे तुमचं ड्रीम आहे, जे स्वप्न आहे, तुम्ही त्या तुमच्या माइंडमध्ये बघायचं. आणि हे बघताना आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, जसं आपल्या सेन्स आपल्याला ॲक्टिवेट करतात. तर त्या ड्रीममध्ये तुम्हाला तुमचा नाक, जे आपलं श्वास घेतं, की जेव्हा जिथं आपण फील करू शकतो की सुगंधित आपल्याला वातावरण आहे, आजूला फुलांचा वास येतो आहे, तर ते आपलं सेन्स ॲक्टिवेट करू शकतो. डोळ्यांनी आपण बघतो, म्हणजे डोळ्यांनी आपल्याला डोळे आपले ॲक्टिवेट होतात. नंतर देन आपण कानाने काहीतरी ऐकतोय की आपल्याला कोणी कॉंग्रॅच्युलेशन करतंय, आपण जो ड्रीम आहे त्याच्यात आपण सेलिब्रेशन कसं करतोय, आपले लोक येऊन कसे येत आहेत, बोलतायत, कॉम्प्लिमेंट कसे मिळत आहे, तर ते आपण कानाने ऐकलं. तर नंतर आपल्या स्किनचा जो सेन्स आहे की आपल्या लोक हातात हात मिळवत आहे, हक करताय, तो एक फिलिंग येऊ शकतो. तर हे सेन्स त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रेनला असं फील करणं गरजेचं आहे की जणू काही ते आत्ताच होतंय, तुमच्या बाबतीमध्ये आत्ता घडतंय. कारण सबकॉन्शियस माइंड जे आहे ना मित्रांनो, ते पास्ट आणि त्याला फ्युचर कळत नाही, रियालिटी कळत नाही. आणि जेव्हा तुम्ही असं हे स्वप्न जे परत 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 तुमच्या ब्रेनमध्ये बघता, तर नक्कीच तुम्हाला असं वाटतं की हे रियालिटीमध्ये आहे आणि हेच रियालिटीमध्ये पुढे आपण आणू शकतो. असे कितीतरी लोक आहे की जे सेम टेक्निक यूज केलेलं आहे. विराट कोहली आहे, खूप लोकांच्या स्टोरीज आहेत, त्यांनी ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक यूज केली आहे आणि खूप सगळ्या गोष्टी त्यांनी मिळवलेल्या आहे. आपण ह्या व्हिज्युअलायझेशन टेक्निकवर एक मोठा व्हिडिओ नंतर मी घेऊन येईल की ही टेक्निक करायची कशी, आणि तुम्हाला स्वतःला व्हिज्युअलाइज करून दाखवलं जाईल त्याच्यामध्ये डेमो. तर नक्कीच तुम्ही ही टेक्निक करून बघा. खूप सुंदर अशी टेक्निक आहे. स्वतःला त्या ड्रीममध्ये दरवेळेस न्या आणि असं काही त्या जगा की जसं ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्यावर जसं सांगितलं की मी 4 गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतं. पहिली गोष्ट की आपल्या फिलिंग तिथं खूप महत्त्वाचे आहे. सेकंड, आपले थॉट, जे आपण त्या ड्रीमबद्दल आपण थॉट घेतो, विचार करतोय, पॉसिबल आहे नाही पॉसिबल, ते थॉट महत्त्वाचे. थर्ड जे आहे ना, आपली ॲक्शन पण महत्त्वाची. त्या ड्रीमसाठी आपण ॲक्शन करणं, जसं मी तुम्हाला विजन बोर्डचं सांगितलं, किंवा तुम्ही जी गोष्ट पाहिजे तिथे जाऊन ती व्हिजिट करू शकता, बघू शकता, त्याच्याबद्दल जास्त सर्चिंग करू शकता, माहिती घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट मित्रांनो, की तुम्हाला बिलीव्ह असणं गरजेचं आहे, विश्वास असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला जर विश्वासच नाही की जी गोष्ट होऊ शकते, तर ती गोष्ट नाही होऊ शकत. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसमध्ये जाताना, मॅनिफेस्टेशन जाताना बिलीव्ह सिस्टीम खूप महत्त्वाची. म्हणून सिक्रेट मूवी सांगते, लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगते, आज बिलीव्ह रिसीव्ह, म्हणजे ते मागा, विश्वास ठेवा आणि रिसीव्ह करा. ह्याच प्रोसेसमधून सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आलेल्या आहे. तर भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला व्हिज्युअलायझेशन टेक्निक जी आहे ती अजून आपल्या चांगल्या कशा प्रकारे करता येईल. थँक्यू, बाय बाय, विश यू हेल्दी अँड मॅजिकल लाईफ. थँक्यू.